जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सगळेच जास्त रोहित शर्माच्या कॅप्टनशिप बद्दल बोलत होते किंवा त्याच्या लिडरशिपला बरेच जण खूप जास्त इम्प्रेस झाले होते. रोहित शर्मा सारखा सेल्फलेस प्लेअर किंवा कॅप्टन भेटणं अवघडच आहे असं वाटतच होतं. आणि त्यातले त्यात कालची गिलची पारी बघून अनेक जणांना असं वाटत होतं की रोहित शर्मा सारखा सेल्फलेस कॅप्टन आपल्याला परत भेटू शकणार नाही. आणि गिलचं कालचं जे बिहेवियर आहे किंवा बॅटिंग बघून असं वाटत होतं की शुभमन गिल हा एक सेल्फिश प्लेअर आहे किंवा सेल्फिश कॅप्टन म्हणू शकतो. तर नक्की काय सीन झालेला आहे हे बघूया. आता बरेच जण असं म्हणतील की काल शुभमन गिलनं तर चांगली पारी खेळलेली आहे, 49 बॉलवर 66 रन काढलेले आहेत. मग शुभमन गिलचं चुकलं कुठं किंवा मग तो सेल्फिश कसं काय असू शकतं असा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घेऊया की T20 मध्ये आपल्याला 130 ते 35च्या स्ट्राईक रेटनं रन काढल्या तरी आपल्याला बरेच जण फेल गेलेला आहे किंवा फ्लॉप झालेला आहे असंच म्हणत असतात. आणि याच कारणामुळे विराट कोहलीवर या T20 वर्ल्ड कप मध्ये किंवा IPL मध्ये पण बऱ्याच वेळेस टीका होतात. विराट कोहली रन तर काढत असतो मात्र स्ट्राईक रेट कमी असतं. आणि मॉडर्न क्रिकेटमध्ये किंवा T20चा फॉर्मॅट जो बदललेला आहे त्यामध्ये तुम्हाला 150चं मिनिमम 150चं स्ट्राईक रेटनं रन काढल्या तरच तुम्हाला मानसन्मान मिळत असतो. आणि ही चूक शुभमन गिल कडून झालेली आहे. त्याने भले 49 बॉलमध्ये 66 रन काढलेले असतील परंतु स्ट्राईक रेट बघून असं वाटतंय की शुभमन गिलनं सेल्फिशपणा दाखवलेला आहे किंवा जसं पाहिजे तसं खेळला नाही. आणि ह्याला जोड मिळते ती म्हणजे अभिषेक शर्माच्या दुसऱ्या T20ची पारीची. ते म्हणजे कसं, अभिषेक शर्मानं 30 बॉलमध्ये फक्त 41 रन काढल्या होत्या आणि नंतर पुढच्या 16 बॉलमध्ये त्यानं जवळपास 59 रन काढले होते. मग आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अभिषेक शर्मा सारखा प्लेअर जर एवढ्या फास्ट मध्ये खेळू शकतो म्हणजे सेट झाल्यानंतर एवढ्या फास्ट खेळायला पाहिजे. आणि शुभमन गिलनं सेट होऊन सुद्धा फास्ट खेळलं नाही, यामुळेच शुभमन गिलवर टीका होत आहे. आणि आता बरेच जण शुभमन गिलचे जे फॅन्स आहेत ते असं म्हणत आहेत की कालची मॅच किंवा कालचं पिच टफ होतं त्यामुळे शुभमन गिलला रन काढता आले नाहीत. असं म्हणायला जावं तर मग ऋतुराज गायकवाडने 28 बॉलमध्ये 49 रन काढलेले आहेत. मग ऋतुराज गायकवाडला जमू शकतं तर मग शुभमन गिलला का नाही, अशा प्रकारची टीका होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस स्वतः शुभमन गिल पण असं म्हटलेलं आहे की मला थर्ड पोझिशनला येऊन खेळायला आवडेल. मग आता जर तुम्ही कॅप्टन आहेत आणि ऑलरेडी अभिषेक शर्मानं ओपनिंगला येऊन सेंचुरी केली होती तर तुम्ही अभिषेक शर्माला का चान्स नाही दिला, अभिषेक शर्माच्या ऐवजी शुभमन गिल का स्वतः आला. तर या कारणामुळे पण शुभमन गिलला सेल्फिश मानलं जात आहे. तर आता तुम्हीच विचार करा, शुभमन गिलचं मागील 2 वर्षापासूनचं जर रेकॉर्ड बघितलं तर फक्त 27चं अव्हरेज आहे आणि तो स्ट्रगल करत आहे. एकेकाळी शुभमन गिलला प्रिन्स मानलं जात होतं, प्रिन्स ऑफ टीम इंडिया, आणि विराट कोहलीचा रिप्लेसमेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. परंतु मागील 2 वर्षापासून तो सपशेल फ्लॉप जात आहे. आणि याच कारणामुळे त्याची प्लेइंग 11 मध्ये सुद्धा यावेळेस निवड झाली नव्हती. प्लेइंग 11 म्हणण्यापेक्षा पहिल्या 15 खेळाडूमध्ये पण त्याची T20 वर्ल्ड कप साठी निवड झाली नव्हती. परंतु जेव्हा झिम्बाब्वे विरुद्ध त्याला डायरेक्ट कॅप्टन बनवलं तेव्हा अनेक जणांना असं वाटलं की नक्की कॅप्टन कसं काय बनवलं. आणि कॅप्टन बनवून असं दिसतंय की त्याला इस्टॅब्लिश करण्याचा प्लॅन चालू आहे. कारण जर शुभमन गिल कॅप्टन नसता तर त्याला टीम मध्ये सुद्धा कोणी ठेवलं नसतं. याचं कारण म्हणजे ऑलरेडी यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड सारखे ओपनर आहेत आणि हे सध्या फॉर्म मध्ये आहेत. मग यांच्यापैकीच कोणाला तरी ओपनिंग करायला लावली असती परंतु शुभमन गिलला नाही. मग भले शुभमन गिलला 3rd 4th पोझिशनला पाठवलं असतं. परंतु आज तो कॅप्टन असल्यामुळे तो स्वतः ओपनिंग करत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ओपनिंगलाच का प्रेफरन्स देत आहे, कारण आता विराट कोहली, रोहित शर्मा रिटायर झालेले आहेत आणि ओपनिंगचीच जागा खाली आहे किंवा ती मिळू शकतो. आणि जेव्हा कोर इंडियाची टीम येईल तेव्हा 3, 4, 5 पोझिशन तर ऑलरेडी फिलअप आहे. जसं की सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्यासारखे प्लेअर आले तर त्या पोझिशन मध्ये चान्स नाही, ओपनिंग मध्ये चान्स आहे. म्हणून शुभमन गिल स्वतः ओपनिंग करायला बघत आहे आणि ओपनिंग करून तो स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच कारणामुळे शुभमन गिलला सेल्फिश मानलं जात आहे. आता या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.